नान्नज गावातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शहाजी राजे भोसले यांनी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर 5व्या दिवशी मागे घेण्यात आले। प्रशासनाने विविध मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर शहाजीराजे भोसले यांनी आपले उपोषण सोडले आहे। या उपोषणाला नान्नज ग्रामस्थांनीही मोठा पाठिंबा दिला होता। ग्रामस्थांनी गावबंद आंदोलन केले, तसेच महिलांनी कॅन्डल मार्च काढला, तर रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले। त्यामुळे शहाजीराजे भोसले यांचे हे उपोषण विशेष लक्षवेधी ठरले होते। दरम्यान मंगळवारी दुपारी प्रशासनाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे आणि मंडळ अधिकारी इकडे मॅडम यांच्या मध्यस्थीने शहाजीराजे भोसले यांच्याशी चर्चा करण्यात आली। यावेळी विविध प्रलंबित मागण्यांबाबत प्रशासनाने लेखी आश्वासन दिले। त्यानंतर शहाजीराजे भोसले यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले। या उपोषणाला युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहुल उगले, RPIचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, उबाटा गटाचे शिवसेना शहराध्यक्ष भरत मोहोळकर, डॉक्टर बाबासाहेब कुमटकर, भुजंग दळवी, माजी चेअरमन मुन्नाभाई पठाण, अंकुश मोहोळकर, गनी पठाण, लाला शेख, चेअरमन आप्पा मोहोळकर, अजय राजपूत, पोपट क्षीरसागर, असलम शेख, नितीन पादरे, नागनाथ मोहोळकर, नवनाथ पाचरणे, अमर चाऊस, सतीश साळवे आणि राखा गोरे यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला होता व यावेळी उपोषणा सोडते दरम्यान वरील मंडळी उपस्थित होते। महात्मा ज्योतिराव फुलेंची जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, APJ अब्दुल कलाम की जय, अण्णाभाऊ साठेंची जय, महाराणा प्रताप की जय। दिवसापासून नान्नज गावचे सुपुत्र शहाजीराजे भोसले व त्यांच्या सहकार्याने जे या ठिकाणी उपोषण चालू केलं होतं, गावातील विविध समस्या मोठ्या असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी उपोषण चालू केलं होतं। ST महामंडळाचं ST स्टँड असेल, बँक असेल, असे विविध रस्त्याचे प्रश्न असतील, या प्रश्नाकरता त्यांनी या ठिकाणी उपोषण चालू ठेवलं होतं। आज बऱ्याचशा मागण्या, त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्यामुळं जामखेडून आलेले उपनिरीक्षक साहेब आणि मंडल अधिकारी मॅडम यांच्या सर्वांच्या मिळून या ठिकाणी ते उपोषण सोडत आहेत आणि सर्वांनी त्यांना उपोषणाला या ठिकाणी भरपूर असा पाठिंबा दिला। त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। काँग्रेस तालुका 4-5 दिवसापासून जामखेड तालुका अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे शहाजीराजे भोसले हे नान्नज गावच्या परिसरातील ज्या अडचणी आहेत, जसे बसस्थानक असेल, राष्ट्रीयकृत बँक असेल, रोडच्या समस्या असतील व बंदराच्या, या दोन सर्व मागण्या, प्रमुख मागण्यांसाठी उपोषणास बसले होते। त्याच गावकऱ्यांनीही संपूर्ण पाठिंबा दिला। मग त्यात विशेष करून महिलांचं कौतुक करायला पाहिजे। त्यांनी काल कॅन्डल मार्च करून संध्याकाळी महिलांनी पूर्ण पाठिंबा दिला ग्रामस्थांनी। आणि ह्या मागण्या ज्या आहेत, शासनाने थोडी वेळ लावला, पण शासनानं दखल घेतली ह्या मागण्याची आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंडलाधिकारी मॅडम इकडे साहेब आणि पोलीस उपनिरीक्षक साहेब हे शासनाचं म्हणणं घेऊन आज शहाजीराजे भोसले उपोषण करते यांच्यापाशी आले आहेत। तर तसं पाहिलं तर प्रांतसाहेबच येणार होते, पण प्रांतसाहेब मला वाटतं आज इथं रजेवर आहेत। तर प्रांतसाहेबांचा फोन आला, आपण बऱ्यापैकी बहुतांश मागण्या ह्या पूर्ण झाल्या, मान्य केल्या आहेत। आता ह्या मागण्या मान्य केल्या आहेत, तोपर्यंत उपोषण थांबणार नाही। आता हे उपोषण सोडायचं आणि त्याच्यानंतर ह्याचा फॉलोअप घ्यायचा आहे। जोपर्यंत मागण्या होत नाहीत, पूर्ण होत नाहीत, पूर्णत्वास जात नाही, तोपर्यंत शहाजीराजे आणि त्यांचे सहकारी आहेत, आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि ह्या मागण्या मान्य करून घेऊ। जर शासनाने मागण्या पूर्णत्वास नाही नेल्या तर आम्ही ह्याच्यापेक्षा कडक अजून जी निर्णय घेता येईल, आंदोलन करता येईल किंवा उपोषण करता येईल, तो घेऊ। 5 दिवसापासून नान्नज आणि नान्नज परिसरातील विविध मागण्यासंदर्भात मी व या ठिकाणचे ग्रामस्थ आणि व्यापारी या ठिकाणी उपोषण करत आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने पहिली मागणी ही या ठिकाणी पंचक्रोशीतून 10 ते 15 गावाचे दळणवळणाचं ठिकाण असलेल्या या नान्नज गावामध्ये सुसज्ज असं बस स्थानक असावं, ही पहिली प्रामुख्याने मागणी होती। ती मागणी लवकरात लवकर ST आगार प्रमुख अहिल्यानगर यांनी मान्य केली।
त्यांनी फक्त उर्वरित जास्त जागा आम्हाला उपलब्ध करून द्या असं ग्रामपंचायतला पत्र दिलं. ग्रामपंचायत लवकरच त्यांना जागा उपलब्ध करून देईल. आमची दुसरी मागणी अशी होती की या ठिकाणी खूप मोठी बाजारपेठ आहे, परिसर मोठा आहे, शेतकरी वर्ग मोठा आहे आणि ह्या 15 ते 20 गावात जवळ कुठंच राष्ट्रीयकृत बँक नाही. तसेच शालेय विद्यार्थ्यांना पण एखादं स्कॉलरशिप असेल, विविध शासनाच्या योजना असतील, त्यासाठी जामखेड, जातेगाव, खर्डा या ठिकाणी खातं खोलायला जावं लागत होतं. त्यामुळं ही अडचण लक्षात घेऊन आम्ही सर्वांनी तो मुद्दा उपस्थित करून शासन दरबारी त्याचा पाठपुरावा केला. आत्ताच अहिल्यानगर जिल्ह्यामधून जे जिल्हा अधिकारी आहेत बँकेचे, सेंट्रल बँकेचे, त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात आमची मागणी मान्य केली. त्याचाही वरिष्ठ पातळीवर आम्ही सर्व गावकऱ्यांना, व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन पाठपुरावा करू. तसेच या ठिकाणी पंचकृषीतील रोड खराब झाले होते, ते रोड खराब झालेले 2 महिन्याच्या आत आम्ही चालू करू असे उपअभियंता साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे. तसेच बंधाऱ्याचे आणि काही प्रश्न आहेत त्याचे पाठपुरावा आम्ही लवकर करणार आहेत. जिथं साईट उपलब्ध असेल तिथं बंधारे होतील असंही साहेबांनी लेखी दिलं आहे. या गावामध्ये उपोषण करत असताना 3ऱ्या दिवशी गावाने, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन गाव स्वयंपूर्तीने बंद करून या उपोषणाला पाठिंबा दिला. त्यानंतर महिलांची अडचण समजून रात्री कॅन्डल मार्च मोठा प्रमाणात काढला. त्यामध्ये महिलांनी व्यथा मांडल्या, एकदम कळकळीने त्यांच्या भावना त्यांनी काल व्यक्त केल्या. कारण महिलांना आणि या ठिकाणच्या विद्यार्थिनींना स्टँडवर काय त्रास होतो हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी उत्स्फूर्तपणे आमच्या उपोषणाला पाठिंबा देऊन भव्य असा कॅन्डल मोर्चा काढला आणि सर्व या गावकऱ्यांनी, माझ्या सहकारी मित्रांनी या उपोषणाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. आंदोलन कोणीही एकजणच करत असतो, पूर्ण गाव आंदोलनाला कवा उपोषणाला बसत नसतं. हे आंदोलनकर्त्याला, उपोषणकर्त्याला हे गाव पाठिंबा देत असतं आणि गावाने त्या पद्धतीने मला पूर्ण गावाने 100% पाठिंबा दिला, परिसराने पाठिंबा दिला. त्यामुळे मी सर्व परिसराचे, या ठिकाणी व्यापाऱ्यांचे, सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सर्वांना शब्द देतो की आम्ही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम त्यांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे, मेल केलेला आहे आणि आपल्या परिसरातील सर्वच लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन, त्यांचे पत्र घेऊन आम्ही दिल्लीपर्यंत जाऊन सर्व व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन आणि एस.टी. स्टँडचा प्रश्न हे 100% आम्ही काही दिवसात मार्गी लावू असं मी सर्वांना आश्वासित करतो. आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाने उत्तम त्यांची कामगिरी बजावली, कडक बंदोबस्त ठेवला, चोख बंदोबस्त दिला, वेळोवेळी उपोषणकर्त्याची काळजी घेतली. तसेच महसूलच्या अधिकारी इकडे मॅडम ह्या पण उपोषणस्थळी कायम येऊन भेट देत गेल्या. त्यामुळे मी सर्व प्रशासनाचे पण आभार व्यक्त करतो. आणि आज आमच्या सर्वांच्या ह्या गावकऱ्यांच्या मागण्या होत्या, माझी काय एकट्याची मागणी नव्हती. जरी माझ्या लेटर पॅडवर जरी या ठिकाणी आंदोलनाचे विषय मांडले असले तरी लेटर पॅड जरी माझं असलं काँग्रेसचं, तरी हे मागण्या सर्वसामान्यांच्या होत्या. त्यामुळं आज सर्वसामान्यांनी मला सपोर्ट केला, मला पाठिंबा दिला. त्याबद्दल पुनश्च एकदा सर्व पंचकृषीतील नागरिकांचं, शेतकऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि माझं उपोषण मागे घेतलं असं मी जाहीर करतो.